आपले एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सेकंड चॅप्टर स्टँडर्ड 8 साठी. जे दुसरं चॅप्टर आहे ते आहे आपलं पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स. या प्रकरणामध्ये आधी आपण समजून घेऊ पॅरलल लाईन्स म्हणजे काय आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय. द लाईन्स इन अ वन प्लेन, इफ अ लाईन्स ऑफ वन प्लेन, suppose this line lying in a one plane are not intersecting each other, then such lines are called as parallel line. Line L and line M. Line L is a parallel to line M. हे साइन आहे पॅरलल लाईनचं. याला रीड कसं करतात? लाईन L इज पॅरलल टू लाईन M. या दोन लाईन एकाच प्लेनमध्ये आहे, त्या दोघी एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं? पॅरलल line. In the given figure, line L and line M are parallel lines आणि सिम्बॉलचा यूज करून त्यांना आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. नंतर आहे ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? समजा आता माझ्याकडे दोन लाईन आहेत. आता या मी पॅरलल काढल्यात का? नाही. या दोन लाईन आहेत, को प्लेनर आहे, म्हणजे एकाच प्लेनमध्ये आहे, आणि यांना या तिसऱ्या लाईनने इंटरसेक्ट केलं आहे. ही लाईन समजा L आहे आणि ही M आणि ही N. तर L काय करते? M ला या ठिकाणी इंटरसेक्ट करते आणि N ला या ठिकाणी इंटरसेक्ट करते, म्हणजे दोघांना काय करते? छेदून जाते. इफ अ लाईन इंटरसेक्ट टू और मोर लाईन्स इन अ प्लेन at a distinct point, then the given line is called as transversal. For example, line L is intersecting line M and N. Though these two lines are there, L is intersecting these two lines at two different points. Therefore, we can say that line L is a transversal of line M and N. Line L is transversal of line M and line N. ओके. आता हे जे दोन पॉईंट आपल्याला मिळाले, या पॉईंटला समजा मी नाव दिलं X, याला नाव दिलं मी Y, आणि या प्रत्येक आर्मवरती मी काय केलं? एक एक पॉईंट घेतला. या ठिकाणी मी घेतला A, या ठिकाणी घेतला मी B, या ठिकाणी घेतला C, या ठिकाणी पॉईंट घेतला D, आणि हा घेतला E, आणि हा घेतला F. तर आता ज्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सलने त्या लाईन्सला इंटरसेक्ट केलं आहे ते दोन पॉईंट म्हणजे माझे X आणि Y, तर या पॉईंटमध्ये काही अँगल तयार झाले. तर हे किती अँगल तयार झाले? तर आपण ते अँगल मोजू. हा पहिला अँगल तयार झाला. कोणता अँगल झाला? AXY, अँगल AXY. नंतर दुसरा अँगल तयार झाला अँगल AXB. नंतर तिसरा अँगल तयार झाला अँगल BXC, हा या ठिकाणी थर्ड अँगल. नंतर चौथा अँगल तयार झाला अँगल CXY. नंतर आता या पॉईंटचा विचार करू. या पॉईंटमध्ये किती अँगल तयार झाले? हा चौथा अँगल झाला. या ठिकाणी अँगल FYX, पहिला अँगल हा, ठीक आहे. नंतर दुसरा अँगल XYD, हा अँगल. त्यानंतर तिसरा अँगल हा, तीन डॉट देतो मी या ठिकाणी, 1 2 3. तिसरा अँगल अँगल DYE. नंतर हा चौथा अँगल अँगल EYF. म्हणजे हे 4 अँगल या ठिकाणी तयार झाले आणि 4 अँगल या ठिकाणी तयार झाले. असे एकूण किती अँगल तयार झाले? एका ट्रान्सव्हर्सलमुळे जर हा ट्रान्सव्हर्सल दोन लाईनला इंटरसेक्ट करत असेल तर त्या ठिकाणी एकूण 8 अँगल तयार होतात. या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 4. आता हे काही 4 8 अँगल तयार झालेत, तर हे त्यांचे ग्रुप पडलेत, त्यांचे वेगवेगळे ग्रुप पडलेले आहेत. ते ग्रुप आहेत त्यांच्या ज्या जोड्या तयार झाल्यात त्या जोड्या आधी आपण पाहू. तर ट्रान्सव्हर्सलमुळे, दोन लाईनच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे ग्रुप आपल्याला मिळालेत ते ग्रुप आहेत. पहिला आहे करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. सेकंड ग्रुप आहे अँगलचा इंटेग्रल
रियर अँगल. हे 8 अँगल आपण या 3 ग्रुपमध्ये डिवाइड करतोय. नंतर थर्ड ग्रुप आहे आपला अल्टरनेट अँगल. हे जे काही 8 अँगल तयार झाले, या 8ही अँगलला आपण या 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. आता एक एक ग्रुप आपण पाहूया. पहिला ग्रुप आहे आपला करस्पॉन्डिंग अँगलचा. करस्पॉन्डिंग अँगल. आता याच्यामध्ये ज्या आर्म्स आहेत त्या विचारात घ्या. समजा हा या ठिकाणी हा ट्रान्सव्हर्सल या डायरेक्शनला चालला आहे, ठीक आहे. तर या अँगलची काय झाली, ही एक साईड झाली. तसंच हा ट्रान्सव्हर्सलची डायरेक्शन इथे पण वरच्याच बाजूला चालली, ठीक आहे. आणि या साईडला पण एक अँगल तयार झालेला आहे. आणि दुसरी आर्म पहा इकडे चाललेली आहे, ही पण आर्म याच डायरेक्शनला या इकडच्या साईडला चालली आहे. म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या कोणत्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला. आणि ट्रान्सव्हर्सलची डायरेक्शन कशी आहे, या दोन्ही अँगलमध्ये एकाच बाजूला आहे. म्हणजे अशा कंडिशनमध्ये जे अँगल तयार झालेले आहेत या ठिकाणी हे दोन, यांना म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल. अँगल AXB अँड अँगल FYX. AXB आणि FYX हे झाले करस्पॉन्डिंग अँगल. आता परत एकदा समजून सांगतो. इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स, ही पेअर आहे अँगलची. या पेअरमध्ये आर्म ऑन ट्रान्सव्हर्सल, आता या ट्रान्सव्हर्सलवर असलेली आर्म एकाच डायरेक्शनला आहे. अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन अँड द अदर आर्म, आणि दुसरी आर्म काय, ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, देन इट इज कॉल्ड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. तर या ठिकाणी किती पेअर तयार झाल्या, ही एक पेअर तयार झाली. तसंच या बाजूला पण एक पेअर तयार झाली, ही पहिली पेअर झाली आपली. सेकंड पेअर या ठिकाणी तयार होईल, ठीक आहे. सेकंड पेअर पहा, अँगल AXY, अँगल AXY अँड अँगल FYE, अँगल FYE. आता या ठिकाणी परत रिपीट करून सांगतो मला. हे दोन अँगल आपण वरच्या साईडचे दोन अँगल पाहिले की नाही, ही पहिली पेअर झाली आपली. आता या खालच्या बाजूचा हा अँगल पाहू आपण, हा एक आणि हा एक, AXY आणि FYE. तर यांची एक साईड, वन आर्म इज इन द सेम डायरेक्शन, एकाच डायरेक्शनला चालली. या ट्रान्सव्हर्सलवरती इथून ही आर्म इकडे निघाली आहे आणि इथून पण इकडेच निघालेली आहे. आणि रिमेनिंग आर्म कशी आहे, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला, लेफ्ट हँड साईडला आहे. म्हणजे आपण या पेअरला काय म्हणू, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे या साईडला दोन पेअर तयार झाल्या, तशाच या साईडला दोन पेअर तयार होतील. सांगा पाहू त्या कोणत्या आहेत. आता हा जो अँगल आहे, तिसरी पेअर पहा, अँगल BXC, याचा करस्पॉन्डिंग झाला हा अँगल XYD अँड अँगल XYD. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला या ठिकाणी CXY, चौथी पेअर अँगल CXY. या ठिकाणी ट्रान्सव्हर्सलची एकच दिशा आहे बा, DYE अँड अँगल DYE. एक साईड एकाच डायरेक्शनमध्ये आहे आणि दुसरी आर्म एकाच साईडला आहे. म्हणजे हे दोन अँगल करस्पॉन्डिंग आहेत. एकूण 4 अँगल तयार झालेत करस्पॉन्डिंगचे. थोडक्यात परत एकदा सांगतो. या दोन लाईन, हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल, हा अँगल आणि हा अँगल एक पेअर झाली. दुसरी पेअर हा अँगल आणि हा अँगल झाली. तिसरी पेअर हा अँगल आणि हा अँगल झाली. आणि चौथी पेअर या ठिकाणी तयार झाली. म्हणजे हा ABCD. नंतर या ठिकाणी EFGH. तर पहिली पेअर काय झाली, AE. दुसरी पेअर काय झाली, BF. तिसरी पेअर काय झाली, CG. आणि चौथी पेअर काय झाली आपली, HD. या पद्धतीने या 4 पेअर तयार झालेल्या आहेत
करस्पॉन्डिंग अँगलच्या. दुसरा प्रकार आहे, दुसरी पेअर ग्रुप आहे अँगलचा, तो आहे इंटेरियर अँगल. समजा आता माझ्याकडे या दोन लाईन आहेत, ठीक आहे, आणि हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल काढलाय. तर या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असलेले पेअर आणि या दोन रेषांच्या आतील बाजूला असलेले अँगल पहा. अ पेअर ऑफ अँगल विच आर ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, या बाजूला, ओके, किंवा या बाजूला, एकाच बाजूला असले पाहिजे ते अँगल. अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिवन लाईन्स. इनसाइड द गिवन लाईन्स, या एल आणि एम माझ्या गिवन लाईन्स आहे ना, हा ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला किंवा या बाजूला किंवा या बाजूला, एकाच बाजूला, आणि या दोन लाईनच्या मध्ये पाहिजे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोघं काय झाले, इंटेरियर अँगल. तसंच या साईडला हा आणि हा अँगल, हे दोन अँगल इंटेरियर अँगल झाले. मग आता आपण यांना नावं देऊ. समजा हा पॉईंट माझा एक्स आहे, ठीक आहे, आणि हा पॉईंट माझा वाय आहे, आणि याला मी नाव दिलं ए बी सी डी एल, ए बी सी डी, नंतर ई घेतो या ठिकाणी, आणि या ठिकाणी एफ घेतो, ठीक आहे, एल कारण इथे ऑलरेडी दिलंय. तर आता पहा, इंटेरियर अँगलच्या पेअर मला दोन पेअर मिळालेले आहेत. पहिली पेअर पहा, ही एक पेअर, आणि ही दुसरी या साईडची पेअर इंटेरियर अँगलची. मग नावं लिहायची आपल्याला, अँगल ए एक्स वाय, ए एक्स वाय, याचाशी इंटेरियर पेअर करणारा अँगल कोणता झाला, अँगल अँड अँगल एक्स वाय एफ. ए एक्स वाय आणि एक्स वाय एफ हा सी टाईपमध्ये लक्षात ठेवा. हे दोन अँगल आपल्याला मिळालेत. दुसरी पेअर काय तयार झाली आपली, ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला, अँगल सी एक्स वाय अँड अँगल एक्स वाय डी. अशा पद्धतीने आपल्याला ह्या इंटेरियर अँगलच्या दोन पेअर या ठिकाणी मिळतात. अशा प्रकारे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आणि ह्या दोन लाईनच्या आतल्या बाजूला इंटेरियरमध्ये हे जे अँगल तयार होतात त्यांना म्हणतात इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्सच्या दोन पेअर आपल्याला मिळाल्या, आपण त्या पाहिलेल्या आहेत. आता आपण पुढची एक पेअर पाहू. पहा, शेवटची पेअर, शेवटचा ग्रुप ऑफ अँगल पहा, अल्टरनेट अँगल्स. अ पेअर ऑफ अँगल्स, फॉर एक्झाम्पल या दोन माझ्या लाईन्स आहेत आणि हा माझा ट्रान्सव्हर्सल आहे या ठिकाणी, ठीक आहे. हां, अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शो अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन अपोजिट साइड. अ पेअर ऑफ अँगल, काही अँगल या साईडला, काही अँगल या साईडला. अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन अपोजिट साईड, एक अँगल कोणत्या साईडला असेल, या साईडला, आणि एक अँगल या साईडला असेल. तर याच्यामध्ये म्हटलंय काय आणखी पुढचं, पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल. हा जो ट्रान्सव्हर्सल आहे टी, याच्या अपोजिट साईडला पाहिजे, बरोबर आहे, ओके. देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल, देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज अपोजिट डायरेक्शन. आता हा जर मी अँगल घेतला तर याची आर्म इकडे आली, ठीक आहे, आणि जर मी हा अँगल घेतला तर याची आर्म या साईडला चालली, इथून या साईडला इकडे, आणि याची चालली इकडे. म्हणजे कोणत्या डायरेक्शनला चालल्या, अपोजिट डायरेक्शनला. देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शो अपोजिट डायरेक्शन अँड द अँगल्स आर ऑन अपोजिट साइड. सच अँगल्स आर कॉल्ड ॲज अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्समध्ये हा एक अँगल मी घेतला विचारात आणि हा एक अँगल घेतला, ही पहिली पेअर आपण पाहतोय. तर या पेअरमध्ये दोन आर्म्स आहेत, ही एक आर्म इकडे चालली, ही एक आर्म या साईडला चालली, अपोजिट साईडला, आणि जी दुसरी जी आर्म आहे ती कशावर आहे, ट्रान्सव्हर्सलवर आहे. तर ती ही आर्म कोणत्या साईडला चालली, या खालच्या बाजूला चालली, आणि इथून ही आर्म वरच्या बाजूला, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला चालल्यात एकमेकांच्या. म्हणजे असे जे अँगल असतात अपोजिट साईडला असतात आणि त्यांची जी साईड ट्रान्सव्हर्सलवर असते ती अल्टरनेट अपोजिट डायरेक्शनला जात असते, अशा अँगलला आपण म्हणू अल्टरनेट अँगल्स. दुसरी पेअर आपल्याला मिळते या ठिकाणी, ही परत या ठिकाणी ही साईड या बाजूला चालली आहे एक, आणि एक साईड या बाजूला चालली, हा एक अँगल झाला. आणि दुसरा अँगल, आता इथून एक आर्म इकडे चाललेली आहे आणि इकडे एक आर्म इकडे चाललेली आहे, म्हणजे ही झाली आपली दुसरी पेअर.
ही झाली होती आपली पहिली पेअर आणि ही झाली आपली दुसरी पेअर अल्टरनेट अँगलची. आता यांना आपण नाव देऊ. या पॉईंटला घेतलं आपण एक्स, याला घेतलं नाव वाय, याला नाव घेतलं ए, बी, सी, डी, ई आणि या ठिकाणी घेतलं आपण एफ. आता नावं काय तर होतील. हा पहिल्या पेअरमधला अँगल सी एक्स वाय, हा वाय सी एक्स वाय. नंतर दुसरा अँगल त्याच्याशी अल्टरनेट पेअर करणारा एक्स एक्स वाय एफ, अँगल एक्स वाय एफ. नंतर दुसरी पेअर हा अँगल ए एक्स वाय, अँगल ए एक्स वाय. आणि दुसरा अँगल डी वाय एक्स, अँगल डी वाय एक्स. पहा पहिल्या पेअरमध्ये अँगल कोणता घेतला आपण सी एक्स वाय हा पहिला. आणि दुसरा अँगल कोणता होता आपला त्या पेअरमधला एक्स वाय एफ, सी एक्स वाय असा, सी एक्स वाय एफ या डायरेक्शनमधला. आणि दुसऱ्या पेअरमधला ए एक्स वाय आणि नंतर या साईडला. नंतर या ठिकाणी कुठला पॉईंट होता आपला, सॉरी मी पॉईंट इकडनं घेतला होता म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. एक्स वाय डी, आता समजायला सोपं वाटेल. पहा एक्स वाय आतल्या बाजूला आले. हां ए एक्स वाय डी, ए एक्स वाय हा एक अँगल आणि दुसरा अँगल एक्स वाय डी, हे झाले अल्टरनेट अँगल. म्हणजे असे झेडमध्ये लक्षात ठेवायचं. हा आणि हा अपोजिट झाले. आणि दुसऱ्या पेअरमधले हा आणि हा अपोजिट झाले. अशा पद्धतीने हे आपल्याला ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगलचे ग्रुप तयार होतात ते 3 ग्रुप आपण पाहिले. पहिला ग्रुप होता आपला करस्पॉन्डिंग अँगलचा, दुसरा ग्रुप होता आपला इंटेरियर अँगलचा आणि तिसरा ग्रुप होता आपला अल्टरनेट अँगलचा. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यांची एक्झाम्पल पाहू. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, जे आपण दुसरं प्रकरण पाहतोय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, याच्यामध्ये जो पहिला प्रॅक्टिस सेट आहे 2.1 त्यातली उदाहरणं कशी सोडवायची आपण पाहूया. त्याच्यामध्ये एक रिकामी जागा पण विचारली आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये. तर त्या रिकामी जागा सॉल्व्ह करण्याआधी आपण जी आकृती दिली ती आपण पाहूया. अशा प्रकारची काही आपल्याला आकृती दिलेली आहे. हा एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि या ठिकाणी अँगल दिलेले आहे. हा एस अँगल, हा पी अँगल, हा क्यू आणि हा आर, एक्स वाय झेड आणि हा डब्ल्यू. आता या ठिकाणी आपल्याला 4 पेअर विचारले आहेत. करस्पॉन्डिंग अँगल, तर हा पी आहे. पीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल, अँगल पी. अँड करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल याचा, डब्ल्यू, अँगल डब्ल्यू. नंतर अँगल क्यूशी करस्पॉन्डिंग अँगल असलेला अँगल क्यू अँड अँगल एक्स. त्यानंतर अँगल आर सोबत करस्पॉन्डिंग पेअर तयार करणारा अँगल वाय अँड अँगल वाय. ठीक आहे. त्यानंतर अँगल एस याच्याशी करस्पॉन्डिंग पेअर अँड अँगल एसला करस्पॉन्डिंग झेड, अँगल झेड. ही होती करस्पॉन्डिंग अँगलची पेअर. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल आपल्याला पाहिजे. हा एसचा पाहायचा आहे पुढच्या 5वी रिकामी जागामध्ये. अँगल एस चा इंटेरियर अल्टरनेट, आतल्या बाजूला असलेला अल्टरनेट अँगल. मग अल्टरनेट अँगल कोणता येईल याचा, अल्टरनेट हा एक्स येईल अँड अँगल एक्स. ही झाली पहिली पेअर. नंतर 6वी रिकामी जागा काय आहे, अँगल डब्ल्यू, हा डब्ल्यू. तर याचा अल्टरनेट अँगल हा इकडे आर अँड अँगल आर. ठीक आहे.